हरिओम सर्वांना नमस्कार. तर मागील पाठामध्ये आपण सांख्य दर्शनाचे 25 तत्व पाहिलेले आहेत. सर्ग किंवा सृष्टी विस्तार हा पण पाहिला होता. त्यानंतर मग आणखी काय पाहिलं होतं? पुरुषाचं गुण पाहिले होते आपण. पुरुष अनेक वेळा पुरुष वर्णन किंवा सांख्य दर्शनानुसार जीवाचे स्वरूप, सांख्य दर्शनानुसार पुरुषाचे स्वरूप सविस्तर सांगा किंवा लिहा, माहिती लिहा, स्पष्ट करा, अशा स्वरूपात अनेक वेळा प्रश्न आलेले आहेत. तर यासाठी म्हणून आपण पुरुषाचे गुण पाहत होतो. बरोबर आहे? इथपर्यंत आपण आलेलो होतो. पुरुषाचे गुण पाहत होतो. पुरुष कसा आहे, आणि प्रकृती तर आपण अगोदरच पाहिलेली आहे. प्रकृती आपण अगोदरच पाहिलेली आहे. तर प्रकृती कशी आहे आणि पुरुष कसा आहे, म्हणजे पुरुष पाहिला की प्रकृती समजते, प्रकृती पाहिली की पुरुषही समजतो, कारण दोघ एकमेकाच्या अपोजिट आहेत. बरोबर आहे? गुण कसे आहेत त्यांचे? त्यांच्या विरोधी गुण आहेत. बरोबर आहे? कसं आपण म्हणलं कसं आहे सांगा की. कशाच सांगू सर? हा प्रकृती सांगा. प्रकृती त्रिगुणात्मक आहे, अविवेकी आहे, विषय आहे, सामान्य आहे, अचेतन आहे, अचेतन जड आहे, प्रसवरूपी आहे आणि पुरुष जीव या विरुद्ध आहे, निर्गुण आहे, विवेकी आहे, विषयी आहे, असामान्य चेतन तत्व आणि अप्रसवरूपी कैवल्य. हो, तर मग हे गुण तर आपल्याला कळाले. आता याचा विस्तार करता येतो. याबाबत आपलं झालेलं आहे. या एका एका गुणावरती आपण लिहिता येईल आपल्याला. अशा अर्थाने एकाच झालं. सर्ग म्हटल्यानंतर, सृष्टी विस्तार म्हटल्यानंतर तर तो कसा असेल? प्रकृतीपासून असेल. बरं का? प्रसवधर्मी ही प्रकृतीच असल्या कारणाने हे प्रसवता, कारण आपण कसं म्हणलेलं आहे, पुरुष तत्वाचं वर्णन कसं केलं? न प्रकृती न विकृती, म्हणजे न कार्य न कारण. तो कारणही नाही, कार्यही नाही. बरोबर आहे? म्हणजे तो कायम विवेकीच आहे. आणखी परत ज्या गोष्टीवर आपला खूप चर्चा झाली, तर तो विवेकीच आहे. कारण तो सर्ग प्रक्रियेमध्ये तो जन्म घेत नाही. मग अद्वैत वेदांत त्यातूनच तयार झाला. आपण जे म्हणलं अद्वैत वेदांत म्हणजे संख्याचंच रूप आहे, फक्त प्रकृती न मानता. बरोबर आहे? तिथे सुद्धा सच्चिदानंद ब्रह्मा मानलं, तर तिथे तर कर्ता भोक्ता सुद्धा नाही मानलं. म्हणजे हे अशी अडचणी पायी वेदांताने असं केलं की तो करताही नाही, भोगताही नाही, तो जन्मही घेत नाही, मरतही नाही. मग जन्म पण घेत नाही, मग कोण घेतं? तर ती भास आहे, तो भास आहे. अशाच प्रकारे जगत काय? सगळेच भास आहे जगत. एकमेव ब्रह्मच आहे, आणि ते पुरुष नाना नाही मानलं. म्हणजे ब्रह्म हे प्रत्येकात भिन्न आहे असं नाही मानलं, सर्वांमध्ये एकच तत्व असं मानलं. मग जन्मच घेत नाही. तसं हे बद्ध होतच नाही, बंधनामध्ये तत्व पडतच नाही म्हणलेलं आहे. तर फक्त यातून काय झालं? पुरुष तत्वामुळे चैतन्य प्राप्त झालं. परंतु प्रकाश, क्रिया आणि स्थिती हे गुण प्रकृतीचेच आहेत. बरं का? जड म्हटलेलं असलं तरी सुद्धा क्रिया करण्याचे सुद्धा गुण तिच्यामध्येच आहे ना. त्यामुळं, आणि बुद्धी जो विचार म्हणतो आपण, जे ज्ञान म्हणतो, विवेक शब्दाचा अर्थ आहे बरं का स्व. बरं का? आणि बुद्धी विवेक म्हणले तर आपण ज्ञान म्हणतो. ज्ञान हे सुद्धा एक इंद्रिय बुद्धीमार्फतच होतं ना ज्ञान. संशयात्मक मनाद्वारे आणि निश्चयात्मक बुद्धीद्वारे. आणि बुद्धी काही पुरुषातून तयार झालेली आहे का? नाही. म्हणजे आपण जे विवेक शब्दाचा अर्थ असं घेतलो, म्हणजे तो ज्ञानी आहे तर कशाला मार्गात पडला? तर आपण चर्मबुद्धीचं बोलत आहोत आपण. चर्मबुद्धी म्हणजे आपल्या विचारासारखं. जर शहाणा आहे तर कशाला मार्गाला लागला? मग जर मार्गाला लागला तर शहाणा कशाला म्हणावं? अशा अर्थानं. बरोबर आहे? हेच होतं ना. विवेक शब्दाचा अर्थ आपण काय घेतलं की तो शहाणा आहे. मग शहाणा आहे तर तो प्रकृतीच्या सानिध्यात का आला? मग प्रकृतीच्या सानिध्यात येतो म्हणल्यावर तो शहाणा नाही म्हणायचं. मग या अर्थाने विवेक शब्दाचा अर्थ घेतला आपण. तो ज्ञानी आहे तर मग अज्ञानाच्या पंधामध्ये का पडला? मग पडलाय तर अज्ञानी तर म्हणू नका. बरोबर आहे? एक तर वांज म्हणा. बरोबर आहे? आणि वांजेचा मुलगा, मग मुलगा असेल तर त्याला वांज कशाला म्हणता मग? बरोबर? वांजेच्या मुलाचं लग्न आहे असं जर आपण म्हणलं, वांजेच्या मुलाचं लग्न होतं बाबा, आम्ही लग्नाला गेलो होतो. कुणाच्या मुलाचं होतं लग्न? वांजेच्या मुलाचं लग्न होतं. होय सर, लग्न कुणाचं होतं? वांजेच्या मुलाचं होतं.
असं म्हणल्यास काय म्हणता येईल? असं कसं होऊ शकतं बाबा? लग्न असेल आणि तेही मुलाचं लग्न असेल, आणि तर ज्या बाईला जर मुलं असेल तर वाण कशी असेल? मग मुलगा सिद्ध केला तर वांज नाही मग, आणि मग वांज म्हणली तर मुलगा नाही म्हणजे लग्नही नाही. दोन्ही पीक मानावं लागेल, अशा अर्थानं हे तुमचा विषय होता. परंतु विवेक म्हणजे बुद्धीच्या अर्थाने जो विवेक आहे बरं का, तो स्वचा केवल, तो संबंध रहित असताना तो केवलच आहे, केवल त्याचा गुणच आहे, एकटेपणाचा गुण आहे. परंतु कैवल्य त्याला कळत नाही. बरोबर आहे. आता तुम्हाला जीभ आहे, जीभ आहे, परंतु जिभेद्वारे रसाचा अनुभव येण्यासाठी जिभेकडे क्षमता आहे काय रसग्रहण करण्याची, परंतु रस त्याच्यावरती घेतल्याशिवाय कळणार नाही. तसं काळी वस्तू पांढऱ्या वस्तूशिवाय काळी दिसणार नाही. काळी वस्तू स्वतःला काळी नाही, पांढऱ्या वस्तू नंतरच ती काळी सिद्ध होते. आणि पांढरी वस्तू सुद्धा पांढऱ्या पांढऱ्यामध्ये पांढरी नाही, तर काळी वस्तू आल्यानंतरच ती पांढरी सिद्ध होते. तसं पुरुषाची काय वाटलं? पुरुषाला केवलता सिद्ध करण्यासाठी, कैवल्य अनुभवण्यासाठी, एकटे असताना कैवल्याचा सुद्धा अनुभव त्याला नव्हता. आणि प्रकृतीला सुद्धा स्वतःच्या गुणाचा अनुभव होत नाही. प्रकृतीला सुद्धा स्वतःच्या कौशल्याची, आता कौशल्याची अनुभूतीच नव्हती, तिच्याकडे नेत्र नव्हतीच अनुभूती. कारण का? चेतनाच नाही. गुण आहेत, कुठं होते गुण? गुण आहेत म्हणलं जातं. आपण काय म्हणलो, ती कशी आहे? मग ते पण सिद्ध होत नाही बरं का. यावरती जी सांख्यकारिकेची जे भाष्य आहेत, खूप आनंद आहे बरं का. सांख्यकारिका जर अभ्यास केला, आपण पाहू, नंतर घेऊ, तच व्यवस्थित घेऊ. 2-3 जण झाले तरी आपण करूयातच सांख्यकारिका व्यवस्थित. 70 तर श्लोक आहेत. काय जाईल तर जास्तीत जास्त 70 तास होतील, जास्तीत जास्त 70 तास होतील, त्या व्यतिरिक्त होणार नाही काही. आपण घेऊयातच परीक्षा नंतर. झाली की लगेच करू सर. अहो मग व्याकरण करायचं का काय करायचं? हे बी करावं, ते बी करावं, ते बी करावं वाटतं, हे बी करावं वाटतं, करावं काय? मर्यादापेक सगळं करायला तत्वज्ञान येत. सोडायचं राहायचं. हा, तत्वज्ञान घेतलं तत्वज्ञान पाहिजे. सोडायचं नाही. म्हणून आपण करूयात पूर्ण नंतर, कधी ना कधी पण ते पूर्ण करूयात, कारण आपला संबंध काही आज सुटणार नाही. अभ्यासक्रम जरी सुटला तरी, मी काय म्हणलं, अभ्यासक्रम जरी सुटला तरी आपण असे कोर्स सुरू करू आपापलेच, हे समजून घेण्यासाठी बरं का. त्यामुळे असं सोडणार नाही. म्हणून आपण तर दर्शनामध्ये काय म्हणलंय, जो साहित्य, नाटक, कथा वगैरे तो भाग आपण वगळणार आहोत बरं का. परंतु तत्वज्ञानाचा जो भाग आहे तो आपण पूर्ण करणारच आहोत. तर तुम्हाला ते ग्रंथ टाकलेले पंचदशी वगैरे वाचून घ्या. सांख्य दर्शन कळालं की ते पण कळतं, आणि त्याबाबत आपण संशयित भाग पाहू, किंवा नंतर परीक्षा झाल्यानंतर आपण जो भाग 37 जो राहिलेला आहे बरं का, थोडंसं हे टेन्शन कमी झालं या परीक्षेचं, कारण हे सगळे पहिल्यांदा परीक्षा देणारे आहेत. त्यामुळे थोडंसं धाकधूक असतेच आहे बरं का. कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल असं होत असतं थोडस. निवडणुकीच्या वेळेस पाहिलं होतं, ते स्टेटसवर होतं काही जणांच्या. लय हसलो मी. बघितलं असेल लय जणांनी. तसं असं वाटलं होतं, पण ज्यांनी परीक्षा दिली त्यांना असं वाटत नाही. हसले ज्यांनी हे स्टेटस, मी ज्या ट्युनिंगनं म्हणलो ते, ज्यांनी हे स्टेटस पाहिलं, खूप जणांच्या स्टेटसवर होतं, ते हसले बरं का. बरोबर आहे. खूप जणांनी ठेवलं होतं निवडणुकीच्या निकालाच्या अगोदर बरं का. ठीक आहे, असो, चला. कळालं नसेल ते हसणार नाही, पाहिलंच नाही तर काय अर्थच कळाला नाही, बाकीच्यांना कळालं, ठीक आहे. तर असं वाटतं बरं का. त्यामुळं थोडंसं आपण परीक्षेवरतीच लक्ष देऊ, परंतु हे पूर्ण करू आपण, सांख्यकारिकाही करू. आणि बहुतेक पहिल्या सेमिस्टरला 37 सर वेदांत सार सुद्धा होतं, आहे ना वेदांत सार. मग तेही पूर्ण करू, ठीक आहे. पंचदशी, वेदांत सार, आणि आपण षडदर्शनाचा तर परिचय घेतच आहोत, बरोबर आहे. षडदर्शनाच्या परिचयामध्ये वेदांत पण येणारच आहे, बरोबर आहे. त्यामध्ये योगदर्शन ही येणारच आहे. दुसरा पेपर, तिसरा जो पेपर आहे योगदर्शन आणि वेदांत संप्रदाय, तोही इथे पूर्ण होऊन जातो, म्हणजे सामान्यपणे स्पर्श होऊन जातो. पंचदशी सुद्धा वेदांताच आहे, अद्वैत वेदांताचं. आणि षडदर्शन परिचय आपण करतच आहोत. आणि स्पेशल रूपाने जो ग्रंथ आहे वेदांत सार, तोही तत्वज्ञानाच्याच श्रेणीमध्ये येत असल्या कारणाने तोही आपण पूर्ण करू, ठीक आहे. तर काय सांगत होतो आपण, दुर्गावकर सर, आपण काय बोलत होतो? प्रकृती आणि पुरुष प्रकृतीचा संयोग. संयोग. तर प्रकृती सुद्धा व्यक्त आणि अव्यक्त मानलेली आहे.
अव्यक्त असते त्यावेळेस मग तिच्यात तरी प्रसवता कुठं आहे संध्याताई? मग प्रसवधर्मी पण नाही मानायचे, मग विवेकी मानायचं नाही, हे अविवेकी पण मानायचे नाही. अविवेकी तर का बरं म्हणता? मग नाही, अविवेकी पण नाही. मग हे चेतन आहे ती जड आहे. मग संयोग होतो त्यावेळेस ती पण जड राहत नाही, क्रिया तर तीच करते. मग तिला चेतन म्हणाय पाहिजे, ह्याला जड म्हणाय पाहिजे. हा जो नुसता बाबा बसून राहतो काम तर तीच करते ना. मग हे जड ते म्हणावं लागेल. म्हणजे आपण जे विचार करतोय तत्वज्ञानाच्या अतिरिक्त विचार करतोय, मानव बुद्धीने करतोय, या अर्थाने सांगतोय मी, बरं का. कारण चेतन आहे म्हणल्यानंतर हे चेतन आहे म्हणजे ह्याच्याकडे क्रिया अपेक्षितच आहे, आणि ती जड आहे म्हणल्यास ते कायमच जड असली पाहिजे. आणि आणि हे चेतनता सिद्ध होत नाही, ती जडता सिद्ध होत नाही, हिचा प्रसव धर्म सिद्ध होत नाही, याचा अप्रसव धर्म सिद्ध होत नाही. कारण जे एकटे असताना कोणताच धर्म सिद्ध होत नाही, बरं का. म्हणून ते स्वतःचे धर्म स्वतःच गुण पाहण्यासाठी काय झालं, मग स्वतःच स्वतःला पाहण्यासाठी एकट्याला एकटं पाहू शकत नाही. आपण आपल्याला पाहू शकतो का? कोण तर पाहतंय का? आता आपापल्याला पाहतं का? पुढं मोबाईलमध्ये कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे म्हणून पाहत आहेत. त्या अतिरिक्त स्वतः आपण पाहू शकत नाही. काल उदाहरण म्हणलं की डोळ्यांनी आपण दुसऱ्याला पाहू शकतो, परंतु डोळ्यात घेतलेलं डोळे पाहू शकत नाहीत. डोळ्यात गेलेलं नंतर काही कचरा गेल्यानंतर डोळ्यातला आपण नाही पाहू शकत. तसं याच्यातली गुणहीन त्यातलंही गुण हे पाहण्यासाठी म्हणून सानिध्य मिळवलं. जसं केवली आहे, परंतु केवलता कधी कळते? तर अकेवल झाल्यानंतरच कळतं. अकेवल झाल्यानंतर. सुखात आहे हे कधी कळतं? आणखी म्हणतात, हा आणखी पुरुष पण म्हणत सुख असतील आहे, घरी दुःखाची किंवा दुःख आहे म्हणून सुखाची किंमत आहे. हा आणखी घरी म्हणत असतील बघा, मी आव म्हणून बरं. हा मुलाला लेकर म्हणत आम्ही आहेत म्हणून बरं आहे. दुसऱ्याच्या इथं गेला असता, जन्मला असतास तर कळालं असतं तुला किंमत, असं म्हणतात का नाही? का? म्हणजे सुख का कळत नाही? कारण त्याला दुःखच कळत नाही, म्हणून त्याला सुख कळत नाही. बरोबर आहे. अशाच प्रकारे आहे, बरोबर आहे. दुःखच माहित नाही. काही जण म्हणतात डोकं, काही लहानपणी पाहिले बरं का, काय माझं डोकंच आतापर्यंत दुखलं नाही म्हणतात लोक. डोकं दुखतं म्हणतात, मला डोकंच कसं दुखतंय माहित नाही, असं कोणी म्हणत होते. मग ज्यांना माहीतच नाही, तसं कैवल्यात राहणाऱ्याला कैवल्य कळतच नव्हतं, म्हणून त्यांनी भोग घेऊन कैवल्य प्राप्त करण्यासाठीच प्रकृतीचं सानिध्य घेतलं. तो कैवल्यासाठीच, कारण प्रकृतीचा गुण भोग अपवर्गार्थम त्रिगुणात्मकही आहे, आणि भोग आणि अपवर्ग सुद्धा देणारी आहे, बरं का. अपवर्ग साध्य करणारी प्रकृतीच आहे, साध्य करून देणारी. हे पण गुण सांगितलेले आहे, बरं का. प्रकृती ही नुसती भोग देणारीच नाहीये, ती अपवर्ग ही देणारी आहे, आणि तो गुण सांगितलेला आहे योगदर्शनामध्ये. प्रकाश क्रिया स्थितिशीलम, परत प्रकाश क्रिया स्थितिशीलम भूतेंद्रियात्मकम. अपवर्ग, हा भूतेंद्रियात्मक. भूतेंद्रियात्मकम, हा विषय मधला काय राहिला, भूतात्मकम. भूत इंद्रियात्मकम, याला काय भूतात्मकम आणि इंद्रियात्मकम, बरं का. भूत आहेत म्हणजे वस्तू आहेत स्थूल, आणि इंद्रिय काय करतात? त्याचा भोग घेतात, बरं का. पंचतन मात्रा प्रकृतीच्याच आहेत, बरोबर आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. हा आणि ते कशातून त्याच्यातून काय झाले? पंचमहाभूत झाले. हे पंचमहाभूताचा भोग कोण घेतो? कान, नाक, डोळे इत्यादी अवयव कोणाचे आहेत? पुरुषाचे आहेत का काही? नाही, ते प्रकृतीचेच आहेत. हे अवयव कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय प्रकृतीचेच, मन प्रकृतीचंच, बरोबर आहे. ह्याचे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे सूक्ष्म जे तन्मात्र आहेत ते प्रकृतीचे, आणि ते तन्मात्राचा अनुभव हे इंद्रिय घेतात. शब्दाचा अनुभव कान घेतं, रसाचा अनुभव जीभ घेतं, गंधाचा अनुभव नासिका मार्ग, बरोबर आहे, नाकाद्वारे घेतला जातो. तर ते सुद्धा प्रकृतीच घेते ना, बरोबर. म्हणजे क्रिया सुद्धा सिद्ध होत नाही. मग मग तो असा आहे, बरं का. वेगळे असताना वेगळं आहे, एकत्र झाल्यानंतर वेगळं आहे. तर ते आपण सोडून आता पुढे एक जाणार आहोत विषय. गुण कोणते सांगितले आपण काल? पुरुषाचे गुण सांगितले, मध्यस्थ, अकर्तृत्व, हे झालं होता विषय. भोक्ता, कर्ता, ज्ञाता, विवेकी. आता प्रकृती पुरुषाचा संयोग. काय संयोगाचं कारण आहे? तर लौकिक जगात सर्वत्र हेच अनुभवास येते की एखादी चेतन व्यक्तीच मी हे करीन ते करीन ते करीन अशी म्हणू शकते. तात्पर्य असं की चेतन व्यक्ती अथवा जीवच कर्मप्रवृत्त
झालेला दिसून येतो. हा असा प्रत्यक्ष अनुभव नेहमीच येत असतो. चेतन पुरुषाला अकर्ता, प्रकृतीला क्रियाशील म्हणावायचे ते कशासाठी? तर चेतन आणि कृतशीलता हे दोन्ही गुणधर्म एकाच शरीरपिंडाचे ठायी अनुभवास येतात. त्यामुळे सांख्याचा सिद्धांत सिद्ध होत नाही. सांख्याचा सिद्धांत सिद्ध होत नाही असा आक्षेप आहे. सांख्याचं हे दोन्ही एकाच शरीरामध्ये सिद्ध होत नाही अशी संभाव्य शंका गृहीत धरून सांख्य सिद्धांत विस्ताराने मांडण्यासाठी ईश्वर कृष्णांनी कारिका केली आली आहे. तस्मात् तत्संयोगाद चेतनम चेतनादिव लिंगम गुणकर्तृत्वे च तथा कर्तेव भवत्युत उदासीनः. तो उदासीन आहे चेतन पुरुषाच्या संयोगामुळे. चेतन पुरुषाच्या संयोगामुळे लिंग शरीर म्हणजे लिंग म्हणजे शरीर संघात. अचेतन लिंग काय होतं? अचेतन लिंग म्हणजे काय? शरीर संघात. संघात शब्दाचा अर्थ एकत्रित झालेले, जोडलेले. चेतन असल्यासारखे भासते. तसेच त्रिगुणांच्या कर्तृत्वामुळे उदासीन असणारा पुरुष, अकर्ता असणारा पुरुष कर्ता असल्यासारखे वाटते म्हणजे भासते. तो नाही आणखी. अलग लक्षात. त्रिगुणाच्या कर्तृत्वामुळे तो कर्ताही भासतो, तसं अविवेकीही भासतो. तो विवेकीच आहे आणखी, कारण कार्य तो केलाच नाही आणखीही. बरं का? तो कार्य करतच नाही. ठीक आहे, चला आता याचं विस्तार काही करायचा नाही आपल्याला. लिंग अलिंग कळालं. तर लिंग म्हणजे आता प्रकृती पुरुषाचा संयोगाचा हेतू. आता आपण हे योग दर्शनानुसार तर सांगलो भोगापवर्गार्थम. प्रकृती आणि पुरुष या पूर्णतः परस्पर विरोधी लक्षणे असलेल्या तत्वाचा संयोग होण्यामागचे कारण काय आहे? तर परस्पर विरोधी तत्वाचा संयोग कोणत्याही हेतू शिवाय, परस्पराकडून काही अपेक्षा असल्याशिवाय होणे शक्य नाही. अपेक्षा असण्यासाठी उपकार करणारा आणि उपकार करून घेणारा असा उपकार उपकारक भाव असावा लागतो. असा कोणता संबंध प्रकृती पुरुषात आहे हे स्पष्ट करण्यासाठी कारिकाकार परत सांगतात. बरं का? भाष्यग्रंथाशिवाय आपण योगदर्शन सुद्धा व्यासभाषाशिवाय कळत नाही, तसं सांख्याचं सुद्धा कळत नाही. म्हणून तर कारिका म्हणजे भाष्य आहे त्याच्यावरचं. मग ते कारिकाकारांनी हे असे प्रश्नांची उत्तर देण्यासाठी केले. म्हणजे कारिका वाचली किंवा समजून घेतली तर आपल्याला कळेल. पुढच्या सत्रामध्ये आपण कारिका घेऊ किंवा तिसऱ्यात आहे त्यावेळेस घेऊ. तर आता त्याबाबत कारिकाकार काय सांगतात? पुरुषस्य दर्शनार्थम. संयोग का झाला? संध्याताई सर्वांनाच बरं का, एकाचं नाव नाही घेत, सर्वांचं. योजनाताई, सगळे जे कॅमेरा बंद करणाऱ्यांनाही सांगतो, संयोग का झाला प्रकृती पुरुषाचा? त्याचं उत्तर देतात सांख्य कारिकाकार. काय म्हणतात? पुरुषस्य दर्शनार्थम, परत कैवल्यार्थम, पुरुषाच्या दर्शनासाठी म्हणजे स्वचं दर्शन घेण्यासाठी. बरं का? त्यानंतर आणखी कशासाठी? कैवल्यार्थम. मग केवल अगोदरच होता, कळत नव्हता ना. पण कैवल्यार्थम. परत तथा प्रधानस्य पंगव अंध्य उभयोरपी संयोगस्तत्कृतः सर्गः. म्हणजे आंधळ्या पांगळ्याच्या जोडीने एकत्र येऊन परस्पर सहकार्याने मार्गक्रमण करावे. त्याप्रमाणे प्रकृती पुरुष यांच्या संयोगातून सृष्टी सर्ग करण्यासाठीच संयोग झालेला आहे. आणि सृष्टी संयोग करून काय करायचं आहे? तर पुरुषाला प्रकृतीचे दर्शन घडावे व त्याला कैवल्य प्राप्त व्हावे, हाच सर्गाचा हेतू आहे. सर्गाचा म्हणजे ही सृष्टी विस्ताराचा हेतू काय आहे? प्रकृतीचं दर्शन घडणे आणि कैवल्य प्राप्त करणे. मग तो केवली आहे. मग कसं? केवली आहे पण केवलत्व कळत नाही, तर लिप्त होऊन कैवल्य प्राप्त करून घेणे या अर्थाने सुद्धा हे सांगता येईल. कारण हे कुठेतरी थांबावं लागतं. जर इथे सुद्धा जर असं म्हणलं कोणतंच तत्व मानावंच नाही लागणार. मग आपण काय म्हणलं? कसला दोष? अनवस्था दोष येतो. कुठेतरी एक सुरुवात मानावीच लागते. आता ही तर सुरुवात कशी झाली? कोणी तयार केले? का बरं तयार केले? प्रकृती तर कशी अंतिम आहे? असं म्हणलं तर चार वाक. मग असं म्हणलं तर मग चार वाक. मग चार वाकांना विचारा. मग चार वाकांना विचारा, चार भूत कसे तयार झाले?
कधी थांबतात मग? म्हणजे उत्तर नाही. कोंबडा आधी का अंडे, कोंबडी आधी का अंड आधी? उत्तर नाही. मग असे काही प्रश्न आहेत की मग बौद्धांनी सुद्धा याबाबत म्हणलं याचे उत्तर मिळत नाहीत. म्हणून आपल्या उद्धारासाठी इथपर्यंत जावं लागतं. मग तत्वज्ञानी सुद्धा तिथपर्यंत गेलेत. म्हणूनच म्हणलेलं आहे, नका पुसूबाई वेदाशी काही कळलेचे नाही. किंवा आणखी म्हणलं, शहाणपणे वेदमुका. शहाणपणे वेदमुका म्हणजे शहाण झाल्यास मुक होतं. म्हणजे हे कळतं बरं का, हे कळत नाही असं नाही, अर्थ नाही. परंतु हे कधी कळतं? पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, हे कुणाला कळतं? जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, संत कधी कळतात? तुका म्हणे अंगे फावे ते आपण, तरीचं महिमान येईल कळू. त्या अतिरिक्त उगाच सांगणं बोलणं आहे. तशा प्रकारे तत्वज्ञान झाल्यानंतर हे कळतं बरं का. पण तत्वज्ञान होतं त्यावेळेस हे कळतं, पण कळतं त्यावेळेस पण सांगता येत नाही. कळतं तेव्हा सांगताच येत नाही. आणि मग कळणाऱ्याला कळाले असं म्हणता येईल का? तर तेच असंच आहे. म्हणून तत्वज्ञान हे मौन आहे. कसं मौन आहे? मुक आस्वादनवत. भक्ती तत्वाचं सुद्धा दर्शन सांगितलंय बरं का नारद भक्ती सूत्रांमध्ये. ते सुद्धा तिथलं सूत्र आहे, मुकास्वादनवत. मुक म्हणजे मुक्याने आस्वाद घेतला परंतु सांगता येत नाही. मग त्याला कळालं नाही का, खाल्लं नाही का? साखर खाल्ली, साखर खाल्ली, गोड लागली. कशी गोड आहे सांगा? मग म्हणले साखर कशी असते सांगताय. अहो गोडी कशी असते सांगा. आता तुम्ही सांगा, उत्तर द्या. साखर कशी असते तुम्ही सांगाल, पण साखरेतला गुण आहे गोडी. तर गोडी कशी असते सांगा. कसं म्हणावं लागेल? चांगलं वाटतंय म्हणजे म्हणजे कसं वाटतंय, काय म्हणावं लागेल? काय सांगा आता तुम्ही, उत्तर करा बरं तयार. काय पण सांगावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? इथे तर्क करावं लागेल, पण स्पष्टता येणार नाही. मग तत्वज्ञान सुद्धा असंच आहे बरं का. ते तर्काद्वारे संकेतच करावा लागतो. संकेताने समजून येतं परंतु ते सांगता येत नाही. म्हणजे स्पष्टतेने सांगता येत नाही. मग ते कळूनच घ्यावं लागतं. आणि कळतच म्हणजे मुक्याने गोड लागे परी सांगताची नाही. गोड लागतं परंतु सांगता येत नाही. गोड लागलं नाही म्हणू नका बरं का. गोड लागलंच नाही असं म्हणायचं. मग असंच म्हणावं लागेल तुला. मग सांगता येईना म्हणल्यावर गोडीच कळेल नाही तुला असं म्हणावं लागेल. मग काय म्हणेल? नाही बाबा ठीक आहे, तुला अजून आल्यावर कळेल. आपण म्हणतो बाप झाल्यावर कळेल तुला बापाचं हृदय काय असतं. का बरं म्हणतो? मग सांगून बघा ना. त्याला कळत नाही सांगण्यानं. मग ते झालं कीच कळतं. ते बी मागच्याला तसंच म्हणतं. बरोबर आहे. अनुभूती, असं अनुभूतीनंच कळतं. मग अनुभूती, बोध आणि ह्यालाच म्हणायचं ज्ञान. बरोबर आहे. ते शब्दात व्यक्त करता येत नाही. असंच ब्रह्मज्ञान आहे, असंच आत्मज्ञान आहे, असंच कैवल्य प्राप्तीचं सुद्धा आहे. ते सांगता येत नाही. ते जाणीव करूनच घ्यावी लागते. परंतु जाणीव होण्यासाठी आपल्याला अशा गोष्टी सांगाव्या लागतात, कळवून देण्यासाठी. परंतु ते संकेतच आहेत. ते संकेतच ठरतात. आणि संकेत हे परिपूर्ण नसतातच. ठीक आहे. चला, काय बोललो कळालं नाही मलाही. तर कुठपर्यंत आलतो आपण? पुरुषस्य दर्शनार्थम, संयोगाचा हेतूही आपण जाणून घेतला. आता प्रकृतीचा सर्ग सांगितलेला आहे. परंतु आता प्रकृतीचा संयोग, प्रकृती महत पहिल्यांदा उत्पन्न करते. त्यापासून अहंकार उत्पन्न होतो. अहंकारापासून 16 विकार उत्पन्न होतात. कळालंय आपल्याला? विकार, अविकार, नुसता विकार, कळालंय ना ते? तर त्यामुळे 16 विकार म्हणलं की कळायला आपल्याला. 16 विकार म्हणजे काय काय? मन, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचमहाभूत. मन, पंचज्ञानेंद्रिय, मन, पंचेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचमहाभूत. पंचमहाभूत. असे 16 झाले. मग काय आलं नाही ह्याच्यामध्ये? एक पाचाचा समूह बुद्धी. कोणता नाही हे सांगा. 5 तन्मात्रा काय आले नाहीत? कारण त्याच्यामुळे पंचमहाभूत तयार झाले ना. पंचमहाभूत ते विकृत आहेत ना. निवड विकार नाही ते. ते प्रकृती विकृती आहे. ठीक आहे, बरोबर आहे, कळालं ना. मग अहंकार बुद्धी कसाला नाही मन घेतला म्हणून? ते पण तयार करतंय. जाऊ द्या, ते पण तयार करतंय. मन काही तयार करत नाही. ठीक आहे. तर 16 विकार उत्पन्न होतात. त्यापैकी 5 तत्वापासून पंचतन्मात्रा हे महाभूते उत्पन्न होतात. असे सुरुवातीला झालं. आता यामध्ये एक आहे का महत तत्वा, सुरुवातीला काय विकार झालेला आहे तयार? पहिला विकार काय आहे? महत बुद्धी. तर बुद्धीचेही गुण सांगितलेत.
संध्याताई, मी काल म्हणलो होतो विषय की जर पाहिलं तर खूप आहे, परंतु ते लिहिण्यासाठी नाही म्हणून थोडक्यात सांगून जातो. फक्त एका वाक्यामध्ये सांगतो, जिज्ञास असेल ते पुन्हा पाहता येईल आपल्याला. म्हणजे आता महत बुद्धी जी आहे त्याचे सुद्धा गुण सांगितलेले आहेत. पंचतन्मात्रापासून 5 महाभूतांची निर्मिती झाली आपण असं म्हणतो बरं का दुधगावकर सर. तन्मात्रेपासून पंचमहाभूत झाले, मग शब्दापासून काय झालं, ह्याच्यापासून त्याच्यापासून असं म्हणतो आपण. परंतु हे पूर्णतः असं नाही, ते ढोबळमानाने आहे. तर असं सांगितलं जातं शब्द तन्मात्रेपासून आकाशाची निर्मिती होते, म्हणून आकाशाचा गुण शब्द सांगितला. तसं शब्द तन्मात्रेसह आता दुसरे तन्मात्रा कोणती, स्पर्श. मग स्पर्श तन्मात्रेपासून वायू बरोबर आहे, वायूची निर्मिती होते म्हणतो, परंतु तसं नाही. तर वायूची निर्मिती शब्द तन्मात्रेसह स्पर्श, पण शब्द आणि स्पर्श मिळून वायू तन्मात्रा झाली. म्हणजे वायूचे गुण किती आहेत, शब्द स्पर्श बरं का. आकाशाचा एकच गुण आहे, पंचीकरण. हो हो. परत पुन्हा नंतर शब्द स्पर्श रूप म्हणतो, तर रूप तन्मात्रेपासून तेजाची निर्मिती झाली, परंतु तेज आपण रूप म्हणतो, परंतु शब्द स्पर्श आणि रूप पण आहे त्यामध्ये असं सांगितलं. म्हणजे 3 गुण आहेत. त्यानंतर रस, रसामध्ये पासून आप किंवा जलाची उत्पत्ती झाली म्हणतो, परंतु जलाची उत्पत्ती शब्द स्पर्श रूप आणि रस 4 पासून आहे. तसेच पुन्हा मग आपण गंध तन्मात्रेपासून पृथ्वी तत्वाची निर्मिती झाली म्हणतो, परंतु तेवढ्यापासून नाही. पृथ्वी तत्वामध्ये शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 आलेले आहेत. आकाशामध्ये एकच आहे, याच्यामध्ये एक आहे. मग एवढं बघायचं झालं तर आठवण किती ठेवावं लागेल असं होईल. एवढ्यावरती पुन्हा भागत नाही. आता तामस अहंकाराचं ह्याचं आणखी निर्मितीबाबतचं आणखी कारण आहेत, ते पण सांख्यकारिकेच्या वेळेस पाहू. पुढे चला, महत्बुद्धीची लक्षणे आता सांगतो बरं का. आपण थोडक्यात जर जास्त लिहित असेल तर आपण एका गुणाचा आपण पाहतो परत एकदा. प्रकृतीपासून सुरुवातीला झालेलं महत किंवा बुद्धी तयार झालेली आहे. तर ते कसं आहे, व्यक्त प्रकृतीचे 23 घटक आहेत. व्यक्त प्रकृतीची हेतुमद, अनित्य, अव्यापी, सक्रिय, अनेक, आश्रित, लिंग, सावयव, परतंत्र अशी 9 सामान्य लक्षणे आहेत. व्यक्त प्रकृती 23 घटक आहेत. महत, अहंकार, मन, 5 ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचतन्मात्रा, पंचमहाभूत यांची विशेष लक्षणे परत पुन्हा पुढील कारिकेमध्ये कसं सांगितलं आहे, तर त्यामध्ये पहा. बुद्धीचे गुण 4 आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा सात्विक बुद्धी आणि तामस बुद्धी. सात्विक बुद्धीचे 4 आहेत, तामस बुद्धीचे 2 गुण पुढे सांगितलेले असतील, त्याचे विपरीत त्याच्या 4च्या 4 विपरीत असतील. तर धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर ही बुद्धीचे 4 लक्षण आहेत. लिहून घेत असेल तर घ्या. बुद्धी महत जे पहिलं तत्व झालेलं आहे ते 4 गुण काय आहेत, धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर हे बुद्धीचे 4 रूपे आहेत असून त्याविरुद्ध 4 गुणधर्म म्हणजे तामस बुद्धीचे आहेत. म्हणजे धर्म म्हणजे अधर्म, ज्ञान अज्ञान, वैराग्य अनवैराग्य, ऐश्वर्य अनऐश्वर्य असं म्हणता येईल. आता त्याबाबत विशेष असं काही सांगण्याची गरज नाही. बुद्धीचे पहिलं लक्षण कसं सांगता येईल, धर्म. तर धर्म काय आहे, धर्म ही संकल्पना सिद्ध करत असताना धारण करणारा तो धर्म, गुण धार येतोय ती धर्म हा असं म्हणलं जातं. पण त्यातही आपण विशेष काही सांगणार नाहोत. त्यानंतर सर्वागमानामाचार प्रथमं परिकल्पते, आचार प्रभो धर्मो धर्मस्य प्रवृच्युतः विष्णू सहस्रनामामध्ये आलेला आहे. अनेक धर्म, वर्णाश्रम धर्मासहित इत्यादी इत्यादी त्याचं विश्लेषण करणाऱ्यांनी खूप केलेलं आहे. धर्माचं अधिष्ठान आहे. परत आता सद्बुद्धीचं दुसरं लक्षण ज्ञान, तिसरं लक्षण वैराग्य, चौथं लक्षण आहे ऐश्वर्य. ऐश्वर्यामध्ये पुन्हा मग यांचेही विभाजन खूप केलेलं आहे. तर ऐश्वर्यामध्ये 8 सिद्धी सांगितल्यात बरं का. आणि मा महिमा गरिमा लघिमा म्हणजे बुद्धीचं ऐश्वर्य आहे, कळालं. म्हणजे सात्विक बुद्धीच आहे ते, तिथे पाहता येईल. असं धर्म पण सांगितले आहेत, ज्ञान पण सांगितलेलं आहे, कसं ज्ञान आहे ते, सिद्धी पण सांगितल्यात. मग कारिकेवरचे भाष्यकार जे आहेत काही परत त्याने सुद्धा कुठं गरिमा घेतली आहे, कुणी गरिमा घेतली नाही, असा भाग तिथे पण आहे. एवढं सूक्ष्माची गरज नाही, फक्त सांगून जातो. दुधगावकर सर किंवा सौदत्ती सर अध्ययन करतात म्हणून त्यांच्यासाठी, बाकीच्यांसाठी हे
नाही, एवढंच लक्षात घ्यायचं. परत अहंकाराचं स्वरूप आणि कार्य. अहंकाराचं स्वरूप आणि कार्य. अहंकार म्हणजे अभिमान, त्यापासून 2 प्रकारचा सर्ग प्रवर्तित होतो. एक सर्ग 11 इंद्रियांचा, तर दुसरा सर्ग पंचतन्मात्राचा. अहंकाराबाबत असं विश्लेषण करता येईल. बरोबर, 11 इंद्रियांचा सर्ग मन, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय. दुसरा सर्ग पंचतन्मात्राचा आणि 5 महाभूत त्यांच्यापासून होतात, त्यामुळे ते ह्याच्यात येत नाही. बरोबर आहे. तर ते अहंकाराचा सर्ग 2 होतो अशा प्रकारे. ठीक आहे. तर त्याचे सुद्धा गुण कसे म्हणजे एकादशश्च तन्मात्र पंचकस्येव अशा अर्थाने त्याचं म्हटलेलं आहे. अहंकाराचं परत विभाजन. सात्विक अहंकार एकादशकः प्रवर्तते वैकृतात अहंकारात भूतादेस्तत तन्मात्र स तामस तेजस सात अभ्युदयम. म्हणजे आता 3 गुण सांगितलेत. तर सात्विक अहंकारापासून 11 इंद्रिय आणि तामस अहंकारापासून पंचतन्मात्रा झाल्या. परंतु राजसबद्दल कोणी विचारलंच नाही. मला ते वाटत होतं राजसचं काही आहे का, कोणी कसं काय म्हणणार गेलं, म्हणलेच नाही. त्याबाबत मीच उत्तर मग शोधलं. असं ते म्हणायला पाहिजे राजेशचं होतं. काहीच नाही सांगितलेलं आपण, नाहीच त्याच्यात. नाही म्हणून सांगितलं होतं. राजेशचं काहीच ना सांगितलेलंच नाही, म्हणजे सुरुवातीला नाही म्हणून सांगितलं ना आपण. नाही म्हणून सांगितलं, विचारलं हो. कसं नाही. मग 3 गुण तर म्हणलेत प्रकृतीचे. अहंकारामध्ये 3 गुण तर सांगितले. परंतु तमगुणापासून हे तयार झालं, सत्वगुणापासून हे तयार झालं. रजाचं आहे का नाही, तर रजगुण दोन्हीमध्ये समाविष्ट आहे. तमाकडेही रजोगुण आहे आणि या सत्वगुणाकडेही रजोगुण आहे. म्हणजे रजगुणाचं काम काय, क्रिया, या अर्थाने ते दोन्हीमध्येही समाविष्ट आहे असं सांगितलं आहे. म्हणजे दोन्हींना सहाय्यभूत आहे तो. तत्व तमोगुणालाही आणि सत्वगुणाला, सत्वरज आणि रजतम असं दोन्ही पद्धतीने हे तयार झालेले आहेत. म्हणजे दोन्हींना सहकार्य हे रजोगुणाचंच आहे. ठीक आहे, वाटलं तर. त्यानंतर ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय, त्याचंही आपल्याला माहिती आहे का. कोणतं ज्ञानेंद्रिय काय करतं, श्रोत्र म्हणजे कानाद्वारे काय केलं जातं, शब्द ऐकणे वगैरे वगैरे. एका ओळीत आपण लिहू शकतो 25 तत्वाचा विस्तार करत असताना. त्वचेचं सुद्धा शब्द, स्पर्श असेल स्पर्श तन्मात्रेचा अनुभव, डोळ्याचा, रसनेचा, नासिकेचा. परत कर्मेंद्रियाचा, कर्मेंद्रिय वाक, पाणी, पाद, पायू, पस्थ. बोलणे, क्रिया करणे, धरणे, मारणे, लिहिणे, वाचणे, हाताचे काम, पायाचं चालणे, आधार देणे, हालचाल करणे. गुदा म्हणजे उत्सर्जन, उपस्थ म्हणजे उत्सर्जन आणि आनंद घेणे, विषय इंद्रिय इत्यादी 10 इंद्रिय झाले. परत मन 11वं इंद्रिय, त्याला उभयस्थ म्हणलेलं आहे. 11वं इंद्रिय जे आहे उभयस्थ आहे. तो कर्मेंद्रिय पण आहे, ज्ञानेंद्रिय पण आहे आणि प्रत्येकाच्या ठिकाणी असणारं सुद्धा आहे. बरोबर आहे. म्हणजे त्याला उभयेंद्रिय म्हणलेलं आहे. ते सर्व व्यापक आहे. त्याला एक स्थान नाही आणि एक कार्य नाही, त्याचे सगळे कार्य आहेत. बरोबर आहे. मन असावं लागतं हातासोबत. मनचं सांगताना ते कार्य करतं. म्हणजे हाताशी मन संलग्न असतं, डोळ्याशी संलग्न मन असतं, कानाशी संलग्न मन असतं. अशा प्रकारे ते उभयेंद्रिय आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे उभयात्मक आहे. परत ते संकल्प करणारे आहे आणि ते इंद्रिय आहे आणि ते उभयेंद्रियही आहे. त्याचे कार्य सुद्धा विभाजित करता येतात. ज्ञानेंद्रियाचे कार्य, पंचेंद्रियांचे कार्य झाल्याच्या नंतर आता परत काय सांगता येईल, अंतःकरण. अंतःकरण एक सांगावं लागेल. अंतःकरण, अंतःकरण इथे किती आहेत, अंतःकरण किती आहेत. करण्याची क्रिया 10 इंद्रियाद्वारे होते. अंतःकरण 3 आहे तिथे. अंतःकरण 3 कोण असतील मग 3 अंतःकरण. मन, मन, अहंकार, बुद्धी. करणम त्रयोदश विधम आणि अहंकार, अहंकार आणि बुद्धी पण. करणम त्रयोदश विधम तदाहरण धारण प्रकाश करणम कार्यम च तस्य दशधा हार्यम धार्यम प्रकाशश्च. म्हणजे कर्ण हे 13 आहेत. कर्ण हे 13 आहेत. साधन किती आहेत, 13. त्यातील 10 बाह्यकर्ण आहेत. इंद्रिय पंचज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय हे बाह्यकर्ण म्हणले. आणि उरलेले काय, बुद्धी, अहंकार आणि मन, हे 3 अंतःकरण आहेत. अंतःकरण चतुष्टय नाही इथे. सर वेदांताकडे अंतःकरण चतुष्टय म्हणतात, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. बरोबर आहे. तर इथून आलं का नाही असाच विषय
आलेलं आहे. हे कार्य काय करतात हे सांगितलं गेलेलं आहे. याचं सुद्धा विभाजन खूप प्रकाराने आलेलं आहे, हे पण आपण सांगणार नाहीये. दशधा कार्य वगैरे सांगितलं गेलेलं आहे. अंतःकरण त्रिविध दशधा बाह्यम त्रयस्य विषयाख्य सांप्रतकालम बाह्यम त्रिकालम अभ्यंतरम करणम असं सांगितलंय. बुद्धी अहंकार मन हे 3 तत्वांचा समावेश अंतःकरणात होतो. बाह्यकरणात 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय या 10 तत्वांचा समावेश होतो. आणि परंतु 10 बाह्यकरण जे आहेत ते अंतःकरणाचा विषय होत असतात मात्र. यावरही भाष्य अनेक जणांनी केलेलं आहे. बाह्य इंद्रियांचा विषय ग्रहण तर आपल्याला माहिती आहे, कोणतं इंद्रिय काय ग्रहण करतं ते, शब्द कोण, रस कोण. आता इंद्रियांमध्ये प्रधान इंद्रिय म्हणजे जे आपण म्हणलं अंतःकरणामधलं, तर प्रधान इंद्रिय हे मन आहे. बुद्धी असेल. बुद्धी म्हणजे प्रधान, सुरुवातीला झालेलं तयार. बुद्धी म्हणजे निश्चयात्मक हे बुद्धी आहे आणि संशयात्मक हे मन आहे. संशयात्मक काय मन आणि निश्चयात्मक हे बुद्धी आहे. परत पंचतन्मात्रा आणि पंचमहाभूत यांचं सुद्धा स्वरूप यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. सांख्यकारिका कोणी अभ्यास करणार असेल तर लायब्ररीमधून घेऊन जाऊ शकता. आता हे मी सांगतोय ते नंतर वाचनासाठी घेऊन व्यवस्थित वाचू शकता, कारण सांख्यकारिकेमध्ये सर्व हे विशेषत्वाने आलेलं असेल. तर विशेष अविशेष हे सांगितलं होतं. आता मी कुठं चाललो हे कशासाठी माहितीये का? अविद्या पण सांगणार आहे मी इथली. योगाची ही सारखीच असली तरी पण थोडं अविद्या, कारण आपल्याला विषय काय, जीव जगत ईश्वरा विद्या. ईश्वर नाहीये, ईश्वर मानत नाही, बरोबर आहे, म्हणून ईश्वर सांगण्याची गरज नाहीये. त्यानंतर जीव आणि जगत आपण सांगितलेलं आहे, सृष्टीविस्तार सांगितलेला आहे. मग उरलंय काय, प्रमाण आपण नंतर घेणार आहोत. तर अविद्या सांगत असताना थोडासा याचा स्पर्श करत आहोत. लिंग शरीराची लक्षणे, आता हे सुद्धा सूक्ष्म शरीर लिंग शरीर हे आपण बोललो होतं. लिंग शरीर कसं आहे तर सूक्ष्म माता पितृज आणि भूतांपासून उत्पन्न झालेलं असलेलं 3 प्रकारचे विशेष होते. यापैकी सूक्ष्म विशेष नियत असून मातृ पितृज विशेष लय पावतात. मातृपितृज आणि पंचमहाभूतापासून जे तयार झालेलं आहे त्याला काय म्हणायचं, स्थूल शरीर. स्थूल आहे ते म्हणून ते नष्ट होतं. आणि सूक्ष्म शरीर किती तत्वाचं आहे तर 18 इंद्रियांचा त्यात समावेश होतो. आणि स्थूल शरीर सर, स्थूल शरीर मग उरलेले 5 23 तत्वापैकी 23 तत्व माहिती आहेत, प्रकृती पुरुष सोडून 23 उरले. 23 मधले 5 हे स्थूल आहेत, म्हणजे पंचमहाभूत हे स्थूल आहेत, बरोबर आहे. मग जळतो तर आपला कोणता भाग जळतो, स्थूल शरीराचा. मग तुम्ही मला इंद्रिय पण जळतात, परंतु ते इंद्रिय कशापासून बनलेले, पंच महाभूतापासून बनलेले जळतात, बरं का. पंचतन्मात्रा म्हणजे हे सूक्ष्म आहेत. परत कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय जे कार्य करतात त्यांचे जे सूक्ष्म आहेत ते जळत नाही, बरं का. त्या सूक्ष्मता पंच ज्ञानेंद्रियाची सूक्ष्म आणि कर्मेंद्रियाची सूक्ष्मता आणि हे जे 3 अंतःकरण आहेत त्याचं सुद्धा सूक्ष्मता, हे मिळून अंतःकरण म्हणलेलं आहे. आणि ते अनेक जन्मामध्ये सोबत यायला लागतं, म्हणजे लिंग शरीर नष्ट होत नाही. म्यूट करा ज्यांचा आवाज येतोय ते. जे सूक्ष्म शरीर आहे ते आता भाव पण सांगितले, त्या परत भाव सांगितलेले, विशेष आणि लिंग यांचा संबंध सांगितलेला आहे. लिंग शरीराचा हेतू काय आहे तर पुरुषासाठीच हे झालेलं आहे. अष्टविध भाव सांगितले. अष्टविध भावाच्या नंतर त्याचे खूप प्रकार पडतात. धर्म इत्यादी भावाचे आणखी परिणाम सांगितलेले आहेत. मी सांख्यकारिका घेऊनच बसलोय आणि त्यानुसार सांगण्यासाठी मी थोडं पुढे जातोय. एक असताना बोलतोय म्हणून तुम्ही म्हणत असाल स्पष्ट बोलत नाहीत, पटपट काय करायला लागले. आपल्याला अविद्या सांगण्यासाठी मी ठीक आहे. लिंग शरीराची लक्षणे 2च आहेत का, स्थूल आणि सूक्ष्म, आणि स्थूल आणि सूक्ष्म? हो, स्थूल सूक्ष्म, कारांतर प्रकृतीच आहे ना. कारण प्रकृती आहे म्हणून. आणि वेदांतामध्ये असं येतं कारण अविद्या आहे, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह.
वेदांतामध्ये कारण म्हणजे अविद्याच आहे शरीराचं. प्रत्यय सर्गाचा विस्तार झाल्याच्या नंतर आता आपण प्रत्यय सर्गाचे संख्यात्मक कसं कसं वर्णन केलं होतं. हा, आपण अविद्या या विषयावरती येणार आहोत. आता अविद्या कसं आहे, प्रत्यय सर्ग, सर्गाचे पण लई प्रकार आहेत. 16 प्रकारचे सर्ग होतात बरं का. सर्ग किती, सर्ग म्हणजे आपण पाहिलं सर्ग म्हणजे विस्तार, तर विस्तार 16 प्रकाराचा सांगितलाय. मग ते पण सांगण्याची तर गरज आहे का, नाही. म्हणून जास्त काय करण्यापेक्षा विस्तार करण्यापेक्षा विस्तार म्हणायचं नाही, गोंधळ विश्लेषण घालण्यापेक्षा. हा, गोंधळ घालायचा नाही. मग मी काय म्हणलं होतं तुम्हाला, जास्त सांगेल तेवढं गोंधळ होईल. बरोबर आहे, गोंधळ घालायचा नाही. तर यासाठी परत सृष्टी विस्तारामध्ये सुद्धा आपल्याला मी चित्र टाकले होते, तर त्यात शाक्त मतानुसार पण वेगळं थोडंसं आहे, तसं अनेक मतानुसार भिन्न भिन्न आहे थोडंसं. मग ते पण न टाकता 25 तत्वाचं आपण वर्गीकरण करायचं फक्त, बस झालं. तर सृष्टी सर्ग किती प्रकारे होतो माहितीये, तर 16 प्रकाराचा सर्ग आहे. प्रत्यय सर्ग म्हणला जातो त्याला. 16 प्रकारांनी सर्ग सांगितला जातो. तो सांख्यकारिकेमध्ये विस्ताराने आहे. ते न पाहता आपण फक्त एवढाच आपण जे सांगितलंय तेवढंच लक्षात घ्या. तर ते असा हा प्रत्यय सर्ग किती प्रकारे कसा आहे, 4 प्रकारचा आहे. त्यामध्ये विपर्यय, त्यापैकी एक सर्ग सांगतोय आपण, प्रत्यय नावाचा सर्ग. 16 सर्गापैकी आपण प्रत्यय सर्ग पाहतो. तर तो विपर्यय, अशक्ती, तुष्टी आणि सिद्धी या 4 प्रकारचा आहे. प्रत्यय सर्ग हे विस्तार होत असताना बरं का, सृष्टीचा सर्ग होत असताना त्यातील प्रत्यय सर्ग तो 4 प्रकारात आहे. आणि गुणांच्या विविधतेमुळे विविध भेद निर्माण होऊन त्याचे 50 वेगवेगळे प्रकार पडतात. त्या प्रत्यय सर्गाचे सुद्धा आणखी 50 प्रकार पडत असतात. म्हणजे क्लिष्ट किती आहे तत्वज्ञान, खूप क्लिष्ट आहे. क्लिष्ट आहे म्हणजे गुंतागुंतीचं आहे, अवघड आहे, परंतु समजल्यास अवघड नाही, समजून घेतल्यास अवघड नाही, पाठ केल्यास अवघड जाईल. तर आता यापैकी आपल्याला मग का सांगतोय मी माहिती आहे, तर विपर्यय नावाचा एक सर्गात सांगितलं. विपर्यय, अशक्ती, तुष्टी आणि सिद्धी असं सांगितलं ना, तर त्यापैकी विपर्ययामध्ये अविद्या येणार आहे. आलं का लक्षात. अविद्येला इथं नाव काय आहे, विपर्यय, संध्याताई. आणि त्यालाच अविद्या म्हणून व्यवस्थित मांडणी केलेली आहे पतंजलींनी. तर त्यातील 50 घटक कसे कसे येतात, तर विपर्ययाचे भेद 5 हे लिहून घ्या. आता प्रत्यय सर्ग 4 प्रकारचा असतो. प्रत्यय सर्ग 4 प्रकारचा असतो. म्हणजे जर अविद्येचं वर्णन करा आलं नाही प्रश्न, पण आला तर बरं का, कारण योग दर्शन योगाचा MA करणाऱ्यांना सुद्धा एवढं डीपमध्ये अभ्यास केलेलाच नसतो, त्यामुळे त्याने अविद्येचा प्रश्नच टाकला नाही आतापर्यंत. बरं का, म्हणजे संख्यामध्ये अविद्या आहेच का नाही असं वाटेल आपल्याला. बरोबर आहे, परंतु तरी आला तर म्हणून तरी सांगतोय मी. बरं का, तुमच्यामुळे मी जास्त अध्ययन केलं, जास्त प्रश्न विचारतात. बरोबर आहे, त्यामुळे व्यवस्थित सांगतोय. तर अविद्या प्रश्न आलाय का आतापर्यंत, सांख्य दर्शनानुसार अविद्या आलाच नाही. प्रश्न आलाय अविद्या कशानुसार, योगानुसार. परंतु तुम्ही एकदा सांगितलं की अविद्येचे वर्णन करा, मग अविद्या आहे कसं वर्णन करायचं असं संध्याताईंनी प्रश्न विचारला होता, मला कॉल केला होता आज दुपारी. बरोबर आहे ना. मग तिथं पुण्या दर्शनानुसार अविद्या म्हणलंच नाही. मग अविद्या मी सांख्यानुसार लिहायची, योगानुसार लिहायची का बौद्ध दर्शनानुसार लिहायची, असा प्रश्न होता. मग यासाठी इथे सुद्धा अविद्या असलेली मी सांगत आहे. तर मग ते सांगायला अविद्या कुठून आली सांगावं लागेल. मग त्यासाठीही विपर्यय सांगायचं आहे. मग विपर्यय काय आहे हे साठी प्रत्यय सर्ग सांगायचा आहे. मग प्रत्यय सर्ग सांगतोय, तर मग प्रत्यय सर्ग सांगत असताना सर्ग किती प्रकारचा आहे तेही सांगावं लागेल. बरोबर आहे. म्हणून या भानगडीत न पडता आपल्या MA योगशास्त्राला अविद्या हा संख्यानुसार सांगितलाच नाही. बरोबर आहे, प्रश्नपत्रिकेत पेपर मध्ये प्रश्नच टाकला नाही, परंतु आहे. तर तो कसा आहे, 16 सर्ग आहेत प्रकारचे, त्यातील प्रत्यय सर्ग हे 4 प्रकारचे आहे. कसं, विपर्यय, अशक्ती, तुष्टी आणि सिद्धी अशा 4 प्रकारचा प्रत्यय सर्ग आहे. तर त्या प्रत्यय सर्गाचे ह्या 50 प्रकार पडतात गुणांच्या विषमतेमुळे. आता या 4 मध्ये विभाजन केलं प्रत्यय सर्गाचं, तर त्या विभाजनाचा आणखी गुणांच्या विविधतेमुळे 50 वेगवेगळे प्रकार पडतात. ठीक आहे, एवढी गोष्ट लिहायची. त्यानंतर आता प्रत्यय म्हणजे काय, प्रतीती येणारा.
सर्ग सांगतोय. ते प्रतीतीने याचा वेगळा सर्ग आहे 16 प्रकारचा, परंतु प्रत्यय सर्ग आपण पाहिलेला आहे तो. तर आता प्रत्यय सर्गाचा आपण किती म्हणले? 50 घटक होतात. तर ते कसे होतात? तर विपर्ययाचे भेद 5. विपर्यय किती प्रकारचा आहे? 5. इंद्रियांच्या विकलांगतेमुळे निर्माण होणाऱ्या अशक्ती. म्यूट करा की हो. कुणाकडे बोलत आहेत बघा? मी हो सर सर कोण बोलत? बंद करा, म्यूट करा, तुमच्याकडे आवाज येतो क्लिअर. हा बघा, ठोसर साहेबांचंच होतं. तर विपर्यय 5 प्रकारचे आहेत. परत अशक्ती किती आहेत? 28. अशक्ती 28 प्रकारचे आहेत. तुष्टी किती प्रकारचे आहेत? 9. तुष्टी 9 प्रकारचे आहेत. आणि सिद्धी 8 प्रकारचे आहेत. असे मिळून किती झाले? 50 झाले का? 50 बघा बरं. झाले सर, झाले. झाले, हे 50 झाले. हा, विपर्यय 5, अशक्ती 28, तुष्टी 9 आणि सिद्धी 8. एवढं कुठे आलेलं नाहीये एवढं, पण अविद्या लिहित असताना लिहू शकता तुम्ही. उगा एका ओळीत बरं का, या त्याबद्दल लिहायचं नाही काही विशेष. अविद्या सांगण्यासाठी सांगतोय. म्हणजे हे काय आहे? प्रत्यय सर्गाचे 4 प्रकार पडतात. त्याचे गुणांच्या विविधतेमुळे 50 प्रकार पडतात. ते 50 प्रकार कसे कसे पडतात? विपर्ययाचे 5 प्रकार. म्हणजे अविद्येचेच 5 प्रकार केलेत बरं का. विपर्यय म्हणजे अविद्या आहे हे सांगायचं. पुन्हा अविद्येच्या प्रकरणामध्ये मी आता 2 मिनिटांमध्ये सांगणारच आहे. आता ते विपर्ययाचे 5 प्रकार पडतात. इंद्रियांच्या विकलांगतेमुळे अशक्ती जी तयार होते त्या अशक्तीचे 28 प्रकार पडतात. तुष्टेचे प्रकार 9 पडतात आणि सिद्धीचे प्रकार 8 सांगितलेत. अशा प्रकारे 50 घटक सांगितले त्यामध्ये. आता यामध्ये मग आपल्याला काय पाहायचंय? यामधलं विपर्यय पाहायचंय. विपर्यय म्हणजे काय आहे? अज्ञान. विपर्यय म्हणजेच काय आहे? अविद्या. आलं का लक्षात? सांख्य दर्शनानुसार अविद्या वर्णन करा. सांख्य दर्शनानुसार अविद्येचे स्वरूप स्पष्ट करा. या प्रश्नाचं उत्तर आता आपलं सुरू झालेलं असेल. तर अविद्या म्हणजे काय आहे? विपर्यय. मिथ्या ज्ञानम विपर्ययो तद्रुप प्रतिष्ठम असं विपर्यय म्हणलेलं आहे. परंतु अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेशा हा क्लेश. क्लेश रूपामध्ये 5 क्लेश पतंजलींनी सांगितलेत. तर आता ते कुठून सांगितलेत? संख्यामधूनच आलेली आहेत. तर कसं आलेलं आहे पहा. तर विपर्ययाचे 5 प्रकार म्हणलो होतो मी. विपर्ययाचे प्रकार किती? 5. तर ते विपर्ययाचे 5 प्रकार कसे आहेत? तर ते काय आहेत? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. तर आता अविद्येला काय म्हणायचं? तम. विपर्यय एकत्रित बरं का. अविद्या एकत्रित विपर्यय म्हणायचं. विपर्ययाचे आणखी 5 प्रकारामध्ये अविद्या. अविद्येला म्हणायचं सांख्य दर्शनामध्ये तम. मग अस्मितेला काय म्हणायचं? मोह. अविद्येचे प्रकार सांगतोय बरं का हे आता. अस्मितेला म्हणायचं मोह. रागाला म्हणायचं महामोह. राग म्हणजे महामोह. द्वेष म्हणजे तामिश्र. मोह म्हणजे तामिश्र. आणि अभिनिवेश म्हणजे अंधतामिश्र. तम, मोह, महामोह, तमिश्र, अंधतमिश्र. ठीक आहे. तर योग दर्शनानुसार जे सांगितले तसंच हे असणार आहे. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. तर आता अविद्येबद्दल थोडंसं सांगतो. म्हणजे विपर्यय एकत्र आहे बरं का. हे 4 मिळून अविद्या आहे. अविद्येचं वर्णन 4 मिळून करायचं आहे. तर अनित्य वस्तूला नित्य समजणे, अपवित्र वस्तूला पवित्र समजणे, दुःख रूप वस्तूला सुखरूप समजणे, अनात्म पदार्थांना आत्मरूप समजणे, अशा प्रकारे वस्तुस्थितीच्या विपरीत समजूत करून देणारी तिचे नाव अविद्या होय. आणि ही अविद्या कशी आहे? अंधकारासारखी आहे. अंधकार काय करतो? प्रकाशाला आवरण घालतो. म्हणून याला भाष्यकारांनी तम म्हटलेलं आहे. तम म्हणून त्याला तम म्हणतात. आता दुसरी आहे अस्मिता. दृक्शक्ती, दृक दर्शन एक शक्तीवर एकात्मतेवा अस्मिता असं सूत्र आहे.
म्हणजे दृक्शक्ती आणि अचेतन प्रकृती म्हणजेच अचेतन प्रकृती आणि दर्शन शक्ती म्हणजे चेतन पुरुष, यासच योग सूत्रामध्ये स्वशक्ती आणि स्वामी शक्ती असे म्हटलेले आहे. ही एकरूपच आहे असा भास होणे हीच अस्मिता होय. हेच बुद्धी आणि पुरुष यांचे एकत्व ही अस्मिता म्हणजेच अज्ञान होय. आणि ह्या अज्ञानालाच मोह असे म्हटलेलं आहे. त्यानंतर असेल पुढचं राग. राग म्हणजे प्रीती, आवड इत्यादी म्हणता येईल. राग म्हणजे क्रोध अशा अर्थानं नाही बरं का. आपण व्यवहारामध्ये राग आला म्हणतो, आता मला राग येतोय म्हणजे क्रोध येणे या अर्थाने इथे राग नसेल. राग म्हणजे आवड. ठीक आहे. मुलाविषयी राग आहे म्हणजे प्रेम आहे, बरोबर आहे. ठीक आहे. सुखाच्या प्रतीतीची ओढ म्हणजे राग आहे. तर अनात्म वस्तूपासून सुखाची तृष्णा हेच रागाचे स्वरूप आहे. म्हणजे अनात्म वस्तू पासून सुख प्राप्त करणे. अनात्म म्हणजे भौतिक ज्या वस्तू आहेत. राग आपल्याला कशाचा असतो? राग म्हणजे आवड कशाची असते? प्रेम कशाचं असतं? अनात्म वस्तूचं. म्हणजे काय पाहिजे? गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, खायला प्यायला चांगलं पाहिजे, चवीचं पाहिजे, ऐकायला चांगलं पाहिजे, बघायला चांगलं पाहिजे. म्हणजे काय झालं? अनात्म वस्तू आहेत. ह्या कसल्या वस्तू आहेत सर? सौदत्ते सर, ह्या कशा आहेत? अनात्म वस्तू आहेत. अनात्म वस्तू आहेत. आणि ह्या अनात्म वस्तूची आवड होणे, या अनात्म वस्तूची ओढ लागणे, इच्छा होणे म्हणजेच राग आहे. म्हणजे हे सुद्धा काय आहे? अज्ञान आहे. यालाच म्हणायचं तृष्णा सुद्धा म्हणता येईल. मग ही कशी आहे? अगोदरच्या आपण म्हणलं मोह म्हटलं होतं. मग ही आहे महामोह आहे. आता हे अनात्म वस्तूला आत्म समजणे तो मोह झाला. मोहामुळे अनात्म वस्तूला आत्म समजायला लागलो, ठीक आहे. परंतु अनात्म वस्तूचीच आवड निर्माण होणे याला म्हणायचं आता महामोह. आता मोहाची पुढची अवस्था. मग ह्याच रागाला काय म्हटलेलं आहे? महामोह म्हटलेला आहे. त्यानंतर चौथा असेल द्वेष. द्वेष. द्वेष म्हणजे जिथं दुःखाची प्रतीती होते ते नको वाटतं, कडू नको वाटतं, आंबट नको वाटतं. परत दुःख म्हणजे काही विपरीत गोष्टी नको वाटतात. नको का वाटतं? तर तिथे दुःख वाटतं आपल्याला. म्हणजे दुःखाच्या प्रतीतीचा त्याग करण्याची प्रवृत्ती म्हणजेच द्वेष होय. तो व्यक्ती बघायला आवडत नाही, मग ते द्वेष करतो. त्या व्यक्तीला बघू वाटत नाही मला तुझ्याकडे. का? तिथे सुखाची प्रतीती येत नाही म्हणून. हे वस्तू खावं वाटत नाही. का खावं वाटत नाही? तर ती चव आवडत नाही. तिथे दुःखाची प्रतीती होते म्हणून त्याचा द्वेष निर्माण होतो. तर ह्या द्वेषाच्या ठिकाणी काय येते? आपल्याला क्रूरता येते. द्वेष ज्या वस्तूचा गोष्टीचा करतो त्याविषयी आपण काय असतो? क्रूर असतो. परत आणखी काय करतो? अधमत्व इत्यादी अनेक अवगुण या कशामुळे येतात? आपल्याला द्वेषामुळे येतात. आणि या द्वेषामुळे आपण खून सुद्धा करू लागतो. द्वेष कुठपर्यंत जातो? खून करण्यापर्यंत जातो. नुसता खून करत नाही, लय भयंकर मारा वाटतं का? मारायचं बस झालं, गोळी घालून मारा ना फक्त. तरी एवढं मारा वाटतं म्हणजे काय? किती द्वेष भरलेला आहे यातून. म्हणजे हे अवगुण आहेत. द्वेष म्हणजे काय आहे? आपण पाहिलं कुठून सुरू झाले? अविद्येमुळे झालेला आहे बरं का. हे अविद्या. अविद्यानंतर काय? अस्मिता. अस्मिता ही अनात्म आत्म इत्यादी वस्तूशी संबंध आपण तो झाला मोह झाला. आणि त्यानंतर काही गोष्टी आवडतात. आवडतात का बरं? तर अनात्म वस्तू विषयी आस्था निर्माण झाली. अनात्म वस्तू आत्मवस्तू वाटत असतात म्हणून त्या अनात्म वस्तूच्या ठिकाणी आपल्याला आसक्ती निर्माण झाली. याचं नाव आहे राग आहे. ठीक आहे. मग या अनात्म वस्तूमध्येच आता अनात्म वस्तू जे आवडतात, जिथं सुखाची प्रतीती येते त्या काय वाटतात? आवडतात. अनात्म तर सगळ्याच वस्तू आहेत, पण अनात्म वस्तू ते आवडतात, त्या ठिकाणी राग निर्माण होतो. आणि अनात्म वस्तूच आहेत, अनात्म वस्तूच आहेत, परंतु ते आवडत नाहीत. का आवडत नाहीत? तर त्याविषयी सुद्धा अज्ञानच आहे त्या ठिकाणी. कारण अज्ञानच आहे, अविद्याच आहे. मग त्या गोष्टीचा आपण द्वेष करायला लागतो. आणि द्वेषाची परिणती काय कुठपर्यंत जाते? तर ती आवडत नाही. आवडत नाही तर आपण कोणती वस्तू समजा तुम्हाला आवडत नाही, कोणती पदार्थ तुम्हाला आवडत नाही, मग आणता का घरी? मग ते आपण टाळतो, बरोबर आहे. कोणतं समजा व्यक्ती आपल्याला व्यक्ती आवडत नाही तर त्या व्यक्तीला आपण भेटतो का? नाही भेटत. किंवा ती व्यक्तीचा द्वेषाची जर पराकाष्ठा असेल तर त्याचे आपण काय करतो? विरोध करत असतो. नुसता विरोध करतो का? आणखी त्याही पेक्षा पराकाष्ठा जर द्वेषाची असेल तर काय करतो? त्याचा विरोध करतो, बोलण्यामध्ये विरोध करतो, त्याविषयी
चुकीचं बोलायला लागतो, त्याविषयीचं विरोधी प्रचार करायला लागतो. आणि द्वेषाची आणखी पराकाष्ठा झाली तर मारायला लागतो. मारायची आणखी पराकाष्ठा झाली तर अधमाती अधमापरली प्रवृत्ती व्हायला लागते द्वेष. परंतु तो अनात्मच आहे ना गोष्ट, सगळी गोष्ट अधम आहे. मग क्रूरता या अधमातून निर्माण होते. मग स्थूल वस्तूविषयी असो ना सजीव वस्तूविषयी असो, सजीवाविषयी असो निर्जीवा वस्तू, जे आवडत नाही त्याविषयी आपण क्रूर करतो आणि त्यातूनच अधमत्व इत्यादी अवगुण येतात. मग अधमत्वाचं आपण पाहिलेलं आहे, खून तर करतात, आवडत नाही किंवा विरोध असेल तर मारलं पाहिजे. पण मारत असताना सुद्धा असं क्रूरपणे मारलं जाणं हे मनुष्यतेचं लक्षण आहे का? नाही. मग हे अधमाती अधम झालेलं आहे. मग हे कुठून आलेलं आहे? द्वेषातून आलेलं आहे. द्वेष कुठून आलेला आहे? राग कुठून आलेला आहे? तिथूनच आलेला आहे. राग कुठून आलेला आहे? अनात्म वस्तूचा निर्माण झालाय, तो अज्ञानातूनच आलेला आहे. अविद्या आणि अस्मितेतून आलेला आहे राग सुद्धा. आणि हा द्वेष सुद्धा अविद्या आणि अस्मितेमधूनच आलेला आहे. परंतु ते आणखी आणखी जेवढा प्रखर असेल तेवढा आपल्याकडे वाईट प्रवृत्ती होते. म्हणून याला नुसतं मोह महामोह म्हटलेलं नाही. पहिल्याला काय म्हणलं? अविद्येला तम म्हणलेलं होतं, म्हणजे अंधकार. अविद्या म्हणजे तम म्हणजे काय? अंधार, जे झाकुळते, जे झाकली जाते प्रकाशाला, त्याला म्हणायचं अंधकार. म्हणजे अविद्या काय आहे? कळू देत नाही, आहे ते विपरीत दाखवते. कसं कसं दाखवते? नित्याला अनित्याला नित्य, अपवित्राला अपवित्र, दुःखाला सुख, अनात्माला आत्म हे दाखवते. याचं नाव अविद्या. हे काही करत नाही आता, परंतु हिच्यापासूनच सगळं होतं. हिच्यापासून कसं होतं? मग हे वाटायला लागतं. म्हणजे काय झालंय? आवरण झालं. म्हणजे आवरणाला काय म्हणलेलं आहे? तम. आवरणाचाच परिणाम तम झाला. परंतु त्या आवरणामुळे परत काय झालं? काय झालं तर अस्मी, अस्मी म्हणजे मी कोण आहे याचाच भ्रम झाला. अस्मिता, असणेपणा. मग मी काय आहे आणि काय वाटायला लागलं? आहे ते न वाटता नाही ते वाटायला लागलं. मग स्वतःची जाणीव झाली. मग मी हे आहे वाटलं. मग माझं काय आहे? त्याचा राग आहे. माझं जे नाही त्याचा द्वेष आहे. बरोबर आहे. मला आवडतंय त्याचा राग झाला, मला आवडत नाही त्याचा द्वेष झाला. मग इत्यादी ह्या अविद्या आणि अस्मितेमधूनच रागद्वेषाची उत्पत्ती झालेली आहे. जी आवड निर्माण झाली तेही अज्ञानातूनच झाली, अस्मितेतूनच झाली. आणि त्याची आवड निर्माण होते, ते वारंवार भेटा वाटतं, वारंवार ते वस्तू घेऊ शकतो आपण, तीच वस्तू घेतो, तीच वस्तू खातो. जिथे आपल्याला काय झालेली? आसक्ती, राग निर्माण झालेला आहे. आणि ज्या विषयीचा द्वेष निर्माण झालाय ते आपण टाळायला लागतो. आणि टाळायला लागल्याचं अत्यंत अत्यंत यामध्ये नुसता मोह आहे बरं का. परंतु मग नरकाचे सुद्धा प्रकार आहेत बरं का सर. म्हणून हे जे सांगत होतो, नरक, मोह, महामोह, तमिश्र, अंधतमिश्र आणि रौरव नामक नरक सांगितलेत. नरकाचे वेगवेगळे प्रकार सांगितले, 27 प्रकारचे नरक सांगितलेत. बरोबर आहे? पाताळ, महापाताळ. नाही, ते रसातळ हे ते पाताळ हे झाले लोक. परंतु नरकाचे प्रकार सांगितले, त्यामध्ये तमिश्र, अंधतमिश्र सुद्धा सांगितलेलं आहे बरं का. तर ते काय सांगत? इथेपर्यंत मोह महामोह एवढे काही क्रूर शब्द वाटत नाहीत बरं का. पण आता ह्या म्हणून एवढं जास्ती काय सांगितलं म्हणजे क्रूरतेची सीमा. क्रूरता कशी असते? मग नुसतं मारायचं नाही, जीव जातो ना, लगे मारलं डोक्यात की जीव जातो. मरायला लई सोपं आहे. काही एक व्यक्ती सांगितले मला बरं का एका ठिकाणी, बाबा माणूस लय लवकर मरतय, निस्तारायचं लय अवघड आहे म्हणे, डोक्यावर हाणलं की लगेच मरतय म्हणे माणूस. इथे मारायचं, सहज मारलो बाबा म्हणे, सगळं आयुष्याचं नुकसान झालं आमच्या. जेलमध्ये 15-20 वर्ष गेले, आमची जमीन पडक पडली, 100-200 एकर जमिनीचा मालक, उघड तुकड्यासाठी मारामारी केली आणि ती मेल्यानंतर आम्ही सगळेच भाऊ जेलमध्ये गेलो. जेलमध्ये किती दिवस राहिलो, काय राहिलो, इकडचे हाल झाले. मान सन्मान जे गावातला होता तोही गेला. आणि आज हे एवढ्या जमिनीचा मालक असून सुद्धा आम्ही असे झालो. ते कुठून झाले बाबा? लई माणूस सहज मरतय असं एक जण व्यक्ती म्हणला होता मला. खरंच बरं का. मी म्हणतो याला अनुभव आलेला आहे. मरण्याचं काही अवघड नाही बरं का, मेल्यानंतर जो जगणार आहे त्याला मारून त्याचं एवढं अवघड असतंय की असं सांगत होता. परंतु नुसतं मारणं हे झालं, मग यांना काय मिळतं तर हे नरकाची प्राप्ती होते. मग आपण जे म्हणतो हे नरक, जिवंतपणे नरक भोगतात, अरे आपल्याला दया येते, बरोबर आहे. परंतु कर्माचं फल हे प्राप्तच होत असतं, व्याजासहित प्राप्त होत असतं. ते काही सहज नाही, भयंकर यातना मिळतात. मग त्यासाठी यातना देह सुद्धा दिला जातो. असं जर आपल्याला यातना दिली, काय होतं उदाहरणार्थ सांगतोच, तरी व्यवहारामध्ये होतोय म्हणून याबद्दल बोलतोच मी. समजा इथल्या कुणाला पण आपण तेलामध्ये तळूयात, काय होईल?
काय होईल? आग होईल, असं असं होईल, तसं तसं होईल. पेट्रोल टाकून जाळू, काय होईल? आग होईल, आग होईल, आग होईल. किती दिवस आग होईल? वेदना आग होती, होईल, शेवट काय अतिवेदना, होईल? काय होईल शेवट? मृत्यू. मग किती सहन करू शकते? म्हणजे शरीर आपलं एवढं सहन करू शकत नाही. परत पुन्हा आपण म्हणू एकदाच कुत्रे अंगावर लावून देऊ, 100 कुत्रे बस झाले का? 100 कुत्रे बरं का, भारी मोठे मोठे असणारे ते जबड्याचे, किती दिवसात पार करतील? काही मिनिटातच. काही तासामध्ये. आणि काय मिनिटातच. होईल मग ते खात असताना? आपलं काय होईल शेवट? मेलं की झालं, काय पुन्हा काही कळत नाही. मरतो. नाही, मरणार, किती पण वेळ यातना खाईल? होणार ना. शेवट मरतो. किती काही? यातना 1 तास होणार ना. मरेल. पण तोडून 1 तासाभरात मेला तरी 1 तासाभर असह्य वेदना होणार ना. असाही वेदना होतील, पण तासभरच होतील या ध्याला. परत हो. पुन्हा जाळण्याचं सांगितलं, बुडवण्याचं सांगितलं. पाण्यात बुडवलं तर किती वेळात मरेल? 2-3 मिनिटात, 5 मिनिट मॅक्झिमम. 3 मिनिटात, 3 मिनिटात, 4 मिनिटात, 5 मिनिटात मरेल. आणखी काय म्हणलं? उंचावून फेकून दिलं, तडपून तडपून किती वेळात मिळेल? तर नरकाच्यासाठी काय केलं जातं? मग आपण म्हणतो की नरक यातना म्हणजे कशी आहेत? तर त्या यातना देण्यासाठी एक स्वतंत्र देह दिला जातो, त्याला म्हणायचं यातना देह. त्याचं नाव आहे यातना शरीर, बरं का. ती फक्त मरत नाही पण ते शरीर, कारण मरूनच निर्माण झालेलं आहे ते. मेल्यानंतर एक स्वतंत्र शरीर दिलं जातं. कशासाठी? मग किती वेळ ते तळलं यातना. तरी ते मरत नाही, पण त्रास होतात, जाणीव करून देण्यासाठी. हे नरकाचं अस्तित्व आहे बरं का, विज्ञानाने सुद्धा सिद्ध केलेलं. हे नरक आहेत, नरक आहेत हे. आणि मग कुत्रेही चावतात. श्वानवेध नावाचा नरक आहे. परत एक कितीतरी सुया, लक्ष सुया असतात अशा, एकाच वेळेस खोल्या जातात, बाहेर काढल्या जातात. मग एवढं लाखो सुयाने जर भेगा पडल्या तर जीव राहील का म्हणू आपण? जर माणसाला गेलं तर काय जीव जाईल की, म्हणजे थोडा वेळच जगेल. परंतु तिथं नाही, कारण जीव जातच नाही, कारण तो जीव गेलेला आहे शरीरातून. आता जो शरीर आहे ते यातना देह आहे. मग यातना देहाला दिलं जातं बरं का. दळवीतही आहेत का? तर तुकोबराने सुद्धा एक सांगितले, आले हो संसारात तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूची धरा, काळदंड कुंभ यातना थोरा, कार्य घोरा दचकीचिना. त्या अभंगामध्ये सांगितले नरक किती प्रकारचे असतात, कसं कसं मारतो तिथं नाही त्या यमाशी करुणा. यमाला करुणा नाही, बाहेर काढिता कुडी प्राणा. बाहेर काढत असताना तर एवढा त्रास होतो. त्यानंतर अग्निस्तंभाला कवटाळवायला लावतो. परत नदीमध्ये वैतरणी नावाची नदी आहे, त्यामध्ये बुडवतो. बुडवल्यावर मरत असेल? नाही मरत, कारण मेलेलंच आहे. मेलेले त्याला परत 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 बुडवण्याचाही त्रास, गुदमरण्याचा त्रास होतो. त्याला तहानभूक ने जे व्याकुळता येते तेही दिलं जातं. असे अनेक अनेक प्रकारचे आहेत. आणि एवढ्या यातना भोगून मनुष्य हे प्राप्त झालेलं आहे बरं का. म्हणून सोडायचं नाही. ज्यांनी पाप केलेल्यांना हे प्राप्त होतं, जे पुण्य केलेल्याला सुद्धा भोग प्राप्त होतात, परंतु संसार मागे लागतोच. म्हणून असं काही अधमत्व स्वीकारायचं नाही बरं का. मारणारे सुद्धा लय भयंकर यातना होतात. हे का झालेले यातना? कित्येक जण असे भयंकर मरणाने मरतात. भयंकर मरणाने मेल्यानंतर आपण म्हणतो हे का मेलं? हेच गुणधर्म आपण हळहळ करतो. मग दुःखीविषयी काय करायचं सांगितले? दुःखेविषयी भावना, करुणा. परंतु अधमाविषयी द्वेष सांगितलेलाच आहे बरं का. सुख दुःख पुण्य आपण विषयानाम. अपुण्याविषयी काय करायचंय? मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा. अशा लोकांची उपेक्षा करायला सुद्धा सांगितलेलं आहे बरं का. याबाबतही खूप चिंतन झालेलं. काही जण म्हणतात उपेक्षा कसं काय सांगितले, याबाबत विस्ताराने आपण त्या ठिकाणी पाहूया चिंतन. तर चला, तर द्वेष, आणि असा द्वेष भयंकर होत असतो आणि क्रूरतेची सीमा होत असते त्यातून. म्हणून हे तर तमिश्र नाही, नुसता तम नाही, हे तमिश्र नावाचा नरक आहे इथे, असं याला नाव दिलं आहे. तर मग तमिश्र, आधी तम म्हणलं होतं म्हणजे फक्त आवरण झालं, परंतु हे तमिश्र, हिंस्र आहे. हे हिंसकता होते इथून, द्वेषातून हिंसकता, म्हणून तमिश्र असं म्हणलेलं आहे. याचाही अर्थ करता येईल वेगवेगळा. चला पुढे जाऊयात. त्यानंतर उरलेले शेवटचं असेल अभिनिवेश. अभिनिवेश म्हणजे काय? जो परंपरागत स्वभावापासून चालत आलेला असतो, मूढ पुरुषांप्रमाणेच विद्वान पुरुषांमध्ये सुद्धा ठायी दिसून येतो, तो अभिनिवेश आहे असं पतंजली सांगतात. याच गुणधर्मही द्वेषासारखेच असतात. द्वेषासारखेच आहे बरं का. परंतु इतर वस्तूचा व्यक्तीचा केला जातो. याच्यात आपल्या संबंधी असणेपणा न आवडणे म्हणजे मृत्यूची भीती. अभिनिवेश म्हणजे आपण असणं आवडतं, नसणं आवडत नाही.
मग हे कुठून झाले? अस्मितेतून निर्माण झाले. अस्मिता कुठून निर्माण झालेली आहे? तर अविद्येतूनच तयार झाली. म्हणजे आपण असतो हे सुद्धा अविद्याच आहे. परत अस्मिता, असण्याची आवड, हे सुद्धा अविद्येतूनच तयार झाली. आणि नसणे म्हणजे नसण्याची विरोधीपणा म्हणजे अभिनिवेश आहे. मग द्वेष आणि अभिनिवेश यात अंतर काय आहे? तर खूप छोटस अंतर आहे. इथेही द्वेषच आहे बरं का, इथेही द्वेष आहे, परंतु तिथला द्वेष कसा आहे? अप्रीती जिथे आहे, जे आवडत नाही त्या गोष्टीविषयी द्वेष आहे. परंतु इथं मृत्यूविषयीचा द्वेष आहे, मृत्यू नको आहे बरं का, मृत्यू नको असल्याची भावना. मग मृत्यू कुणाचा होतो हे कळत नाही, म्हणजे ते अज्ञानातूनच निर्माण झाले. अभिनिवेश म्हणजे जसं मूढामध्ये आहे तसाच ज्ञानी लोकांमध्ये सुद्धा अभिनिवेश आहे. तथा रूढो अभिनिवेश हा पतंजली सांगतात त्याप्रमाणे. तर मग याला काय म्हणलं आहे? याचे गुणधर्म द्वेषासारखे असले तरीही त्यापेक्षा अधिक तीव्रता असल्या कारणाने याला काय म्हणायचं? अंधतामिश्र. याला म्हणायचं अंधतामिश्र. तमिश्र प्लस अंध म्हणजे अज्ञानातूनच झालेलं तमिश्र, असं आहे. आता विपर्याचे हे 5 भेद पतंजलींच्या योगसूत्रामध्ये अविद्येचे 5 प्रकार सांगितलेत बरं का. अविद्येचेच 5 प्रकार म्हणून तिथे सांगितले गेलेले आहेत. म्हणून तिथे वाचस्पतींनी काय म्हणलं? याला पंचपर्वा अविद्या, पंचपर्वात्मक अविद्या सांगितलेली आहे. परत पुन्हा अशक्तीचे प्रकार, तुष्टीचे प्रकार, सिद्धीचे प्रकार आपण सांगितलेलं आहे. आता पाहूयात. आता या विपर्यय वृत्ती हे पतंजलीनुसार असं पाहिलेलं आहे. विपर्यय म्हणजे अज्ञान म्हणून पाहिलं. आता विपर्ययाच्या अविद्येचे उपप्रकार हे आपण आता पाहिलेत, पण थोडंसं त्याच्याबद्दल विश्लेषण करूयात. आता कसं आहे? अविद्या रूपतमाचा भेद 8 प्रकारचा असतो. आता उपप्रकार आता आणखी 5 भेदांचा आणखी तपशीलवार. अविद्या रूप तमाचा भेद 8 प्रकारचा असतो. अस्मिता रूप मोह 8 प्रकारचा असतो. रागात्मक महामोह 10 प्रकारचा असतो बरं का. द्वेषात्मक तमिश्र आणि अंधतमिश्र हे 18 प्रकारचे असतात. असे मिळून विपर्ययाचे 62 प्रकार होतात. अलग लक्षात? संख्येनुसार मग लय प्रकार आहे त्याच्यात प्रत्येकाचे. मग विपर्य अलग लक्षात. अविद्या लिहायला कमी आहे का? लेखन लय आहे मग लिहायचं झाल्यावर एवढं. म्हणून आपण एवढ्यापर्यंतच बघायचं. अविद्या एवढीच सांगायचं. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. म्हणून सांख्यकारिकेचा अभ्यास खूप सुंदर होईल बरं का. आपण व्यवस्थित एक सोडवूयात बरं का. तर 62 प्रकारचे आपण नावं घेऊयात. तरी पण का नको? आज हे पूर्ण करूयात आज का नको? कसं करावं? नको ना? परत एकदा सांगा ना सर. पहिले तम 8, अविद्या 8. अविद्या म्हणजे तम म्हणलंय आपण. म्हणजे तमाचे किती प्रकार? 8. अस्मिता स्वरूप असणारा मोह, त्याचे प्रकार 8च. परत राग म्हणजे महामोह, राग म्हणजेच महामोह, त्याचे प्रकार 10. द्वेषात्मक तमिश्र आणि अभिनिवेशात्मक अंध तमिश्र, तमिश्र आणि अंध समिश्र यांचे प्रत्येकी 18 प्रकार आहेत. प्रत्येकी 18 प्रकार आहेत. अशा प्रकारे किती होतात? मग विपर्ययाचे म्हणजे अज्ञानाचे प्रकार 62 होतात. टोटल 62 होत असतात. ठीक आहे. अष्टविध प्रकृती हेच अविद्येचे 8 प्रकार आहेत. अष्टविध प्रकृती सुद्धा अष्टविध आहेत. अष्टविध प्रकृतीचे 8 प्रकार हेच अविद्येचे 8 प्रकार आहेत. कसे? मूल प्रकृती, महत, अहंकार व 5 तन्मात्रा याप्रमाणे अव्यक्त, मूळ प्रकृती, महत, अहंकार, तन्मात्रा, 7 प्रकृती विकृती अशी 8 प्रकारची प्रकृती हीच अविद्या होय. हीच गीतेने सुद्धा अपरा प्रकृती बनलेली आहे बरं का. गीते तिलाच काय म्हणलं? अपरा प्रकृती. भूमी रापो नलवायू खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृती 8 भिन्ना प्रकृती 8 प्रकृती भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. गीतेच्या या वचनामध्ये मन हे 8 प्रकृतीत घेतलेलं आहे.
अव्यक्ताची गणना अपरा प्रकृतीत न करता तिला पराप्रकृती म्हणलेली आहे. कारिकाकार मात्र अष्टधा विद्येच्या गणनेत मन न घेता अव्यक्त पराप्रकृती घेतात असं आहे बरं का. म्हणजे बोललं होतं की सांख्याशिवाय योगही पूर्ण होत नाही आणि नुसता सांख्य दर्शन योग सांख्य योग म्हणजे दुसराच अध्याय नाही, संपूर्ण भगवद्गीतेत सुद्धा सांख्यिक दर्शन घ्यावेच लागतात. आता अशा प्रकारचं हे अविद्या आपण इथेच थांबूयात बरं का. थांबूयात इथे. हे मोह महामोह इत्यादी इत्यादी इत्यादींचे एवढाले प्रकार काही करण्याची गरज नाही. परत अशक्तीचे प्रकार, अशक्ती 28 प्रकारची आहे, तुष्टी 9 प्रकारची आहे, इत्यादी इत्यादी अशा प्रकारे आपलं सांख्य दर्शन पूर्ण झालेलं आहे. काय काय झालं यामध्ये? जीव, पुरुष, जगत, सृष्टी प्रक्रिया, जगत, स्थूल जगत, सूक्ष्म जगत किंवा निर्जीव जगत, सजीव जगत. निर्जीव जगत पंचभौतिक कुठून तयार झालं आणि सजीव जगत कसं तयार झालं. सजीव निर्जीवाचं जे भोग केला जातो म्हणजे पंचमहाभूतांच्या 5 काय आहेत? 5 तन्मात्रा. त्या तन्मात्राचा भोग सजीव सृष्टी घेते. म्हणजे कशाद्वारे घेते? कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि मन याद्वारे घेतं. परत हे व्यवहार होत असताना कशाने होतात? तर बाह्यकरण, अंतःकरण 13 करण सांगितले, 10 बाह्यकरण, 3 अंतःकरण. अशा प्रकारे हे सृष्टी कळाली म्हणजे जगत पण कळालं, जीव कळालं, जगत कळालेलं आहे. परत ईश्वर कळाला का? कळाला, कारण ईश्वर नाहीये. ईश्वराचं इथं सांगितलंच गेलेलं नाही. कारण का? परंतु काही जण ईश्वराचा सुद्धा इथे समावेश कशा प्रकारे होतो हे तर्काद्वारे सांगायला लागतात. परंतु तसं आपण न सांगता ईश्वर हे का स्वीकारलेला नाही? तर पुरुष आणि प्रकृती हे 2 आपोआपच त्यांच्यामध्ये गुण दिलेले आहेत इथे आणि हे दोन्ही एकमेकांमध्ये समाविष्ट होतात, भोग घेतात आणि अपवर्गालाही प्राप्त होतात. हे भोग आणि अपवर्ग हे गुण प्रकृतीचे सांगितलेले आहेत आणि पुरुषाचे सुद्धा केवलता गुण सांगितलेला आहे. पण त्यामुळे ईश्वर नावाच्या वस्तूची गरजच पडत नाही. मग सृष्टी प्रक्रिया करण्याचे गुण प्रकृतीच विद्यमान आहेतच. त्यामुळे सृष्टी प्रक्रिया करायला ईश्वराची कोणाची गरज आहे का? कर्तेपणाची नाही. आपोआपच एकत्र येतात आणि ते विलगही होतात आणि सृष्टी प्रक्रियाही होते. कारण त्यांच्यामध्ये गुण विद्यमानच आहेत. कारण तिळामध्ये तेल असतंच म्हणून ते प्रगट होतं. काय नाव सगळ्या सिद्धांताचा? सत्कार्यवाद. यावरून सिद्ध होतो की सत्कार्य ह्यांच्यामध्ये होतं म्हणून प्रगट झालं. त्यामुळे दुसरा कोणी आणायची काही गरज आहे का? नाही. म्हणून करणारा कोणी व्यक्तीची गरज नाही असं संख्यामध्ये ईश्वर तत्व नाही. परंतु हे सर्वच जीवांना हे कैवल्य प्राप्त करून देण्यासाठी ईश्वर प्रणिधानाद्वा मग ईश्वर पुन्हा करून देण्यासाठी योगदर्शनकारांनी ईश्वर आणला. मग तोही पण क्लेश कर्म विपाक आशयर अपरामृष्ट पुरुष विशेष हा ईश्वर आणला असा. परंतु एवढ्यावर भागला नाही. मग वेदांतांनी ईश्वर आणला परंतु तो सगुणात आणला. पुन्हा मग कसा आणला सगुणात? तर प्रकृती म्हणजे माया. मग कसल्या दर्शनाने? मग शक्ती प्रकाराने म्हणले प्रकृतीच श्रेष्ठ आहे, प्रकृतीच पुरुषाला धारण करते, प्रकृतीच विस्तार करते. म्हणून आदी माया शक्ती, आदी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई, सगळ्या जगाला जन्मान देणारी आहे. जगत अंबा नाव काय आहे? जगत अंबा म्हणजे जगदंबा, जगत अंबा. मग ही प्रकृती आद्याशक्ती परात्परा भगवती माता कृपा सागरी ब्रह्मानंदमयी भगवती आहे. ठीक आहे, असो विसरलं. अशी ही जगदंबा आहे बरं का. मग तीच विविध रूपामध्ये प्रकट होते गुणांच्या आश्रयाने. मग तीच महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली रूपाने 3 गुणामध्ये प्रकट होते. आणि हेच पुत्र जन्माला येतात 3 बरं का. ब्रह्मा विष्णू महेश सत्व रजतमापासून आणि हे ह्यांच्याशी होतात. यापासून आणखी सृष्टी तयार होते. इथूनच पुराणाची रचना झाली. म्हणजे पुराणही असे नाहीत बरं का, संख्याला घेऊनच आहे. बरोबर आहे. म्हणून लिंग म्हणजे निर्गुण स्वरूप सांगितलं. इथं लिंग अलिंग इथेही विषय येणार आहे, तुम्ही घेतला नव्हता बरं का. लिंग अलिंग विशेष तर काय सांगत तरी पण सांगतोच. आता कसं आहे तर लिंग कोण आहे, अलिंग कोण आहे, विशेष आणि अविशेष कोण आहे. तर योगदर्शनामध्ये आलेलं नाही ते संख्यानुसार असं सांगतो. पहा, अलिंग प्रकृती आहे,
म्हणजे अप्रगट आहे प्रकृती. प्रकृतीपासून प्रगट होणारं लिंग काय आहे तर महत्तत्व आहे, लिंग आहे बरं का. लिंग, अलिंग, लिंग, विशेष आणि पंचमहाभूत हे अविशेष. अशा प्रकारे किती तत्व झाले? पंचमहाभूत, अविशेष, जाऊ दे नाही तर असू द्या कुठं, काही गरज नाही, इथे आपल्याला अभ्यासात येत नाही विषय. पाहू योग दर्शनाच्या वेळेस मी घेतो ते. योग दर्शनाच्या वेळेस आपल्याला अविद्या पाहायची आहे, प्रकृती पुरुष पाहायचं आहे. तर प्रकृतीचे गुण पाहत असताना आपण तिथे पाहूया, ते तिथं वर्णन करूया. तर आपलं इथं सांख्य दर्शन संपलेलं आहे. तर अविद्या सुद्धा इथे आपण सांगितलेलीच आहे. तर अविद्येला वेगवेगळे नावं द्यायचे आणि उत्तर लिहायचं. आणखी परत काही बोलायचंय? परत सगुण उपासना सांगत होतो बरं का. तंत्रमार्ग सुद्धा कसे आले आता सांगतो विषय. तंत्रमार्ग सुद्धा असेच आले. मग प्रकृती पुरुषाच्या संयोगातूनच मग आपण हटप्रदीपिकेच्या वेळेस तंत्राविषयी पाहिलेलं आहे. आणि हटप्रदीपिकेमध्ये सुद्धा मानलंय की स्त्रीशिवाय तंत्रयोग पूर्ण होत नाही, म्हणजे प्रकृतीशिवाय पुरुषाला पूर्णता येतच नाही. अशा प्रकारे म्हणून तंत्र साधनेमध्ये स्त्रियाची अवश्यंभावी सांगितलेली आहे. तर तंत्रमार्ग सुद्धा या संख्यापासूनच आलेले आहेत. परत चारवाक भौतिकवाद सुद्धा, भोगवाद सुद्धा संख्यापासूनच आलेला आहे. वेदांतातील ईश्वर, पुन्हा योग दर्शनाने इथे ईश्वर टाळला होता. प्रकृती पुरुष हे दोनच तत्व घेतलेले आहेत. मध्व वेदांतामध्ये सुद्धा दोनच तत्व आलेले आहेत. अद्वैत वेदांतामध्ये एकच तत्व घेतलेलं आहे. तर त्यामध्ये सुद्धा प्रकृती घेतलेली आहे आणि ते मात्र मिथ्या मानलेली आहे, तत्व मानलेली नाही. पुरुष किंवा ब्रह्मालाच तत्व मानलेलं आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या दर्शनामध्ये सांख्य दर्शनच थोड्या बदलासह विशिष्ट रूपामध्येच प्रगट झालेलं आहे, व्यक्त झालेलं आहे. ते आपल्याला वेगवेगळ्या दर्शनामध्ये अभ्यासायला मिळेलच. आपण तिथे ते पाहूया.